मंडळी, आज काय बनवायचं असं गातच होतो तेवढ्या सुचला डाळ कांदा करण्यासाठी ठरल्याप्रमाणे 2 कांदे, टॅमॅटो आणि एक लसूण घेतला. कापता कापता आपलं सुरुवात केली. जरा धार कमी वाटत होती, पण म्हणलं ह्याला एकदा धार लावून घ्यावी. धार लावली ना, कांदा कसा सर कापतो. आम्ही आपलं चालू केलं कांदा कापायला. ह्या संसारात बघा रोज भांडणं होती. आज काय करू, पण भिवू नका. आमच्या चॅनलवर या आणि ही रेसिपी बघा आणि 5 मिनिटात सुखी जीवन तुम्ही समृद्ध करा. असा हा आमचा डाळ कांदा. आता बघा कांदा तर चिरून झाला. हे बघा कसं मशीन चालतंय बघा, राप 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 राप. आपला तर ही गावठी कांदा कापायचा हीच आहे. आपण काय शेप बीप नव्ह, पण आपलं कांदा कापाय तर आपला बेस्ट पीक येतो. हे कांदा बघा आपलं कापून झाल्यानंतर आम्ही आता म्हटलं लसूण घ्यावा. घेतला लसूण, गौरवला म्हणलं बाद झालं. लसूण सोलातो मी, तो मी टमाटो कापतो. हे टमाटो कापता कापता आम्ही टमाटो कापून झालं. रोज काय बनवायचं ही झंझट लय असते संसारात. पण एक खरी माहिती सांगू का, लग्ना अगोदर कितीही माहिती काढा, पण खरी माहिती लग्नानंतरच कळते. एवढं लक्षात ठेवा. ही संसारात मी काढी टाकत नाही, पण संसारात सांगतोय कसं आहे ते बघा. आता हे टमाटो आमचा कापून झाला बघा. टमाटो कापता कापता टमाटो तसा लयच झाला होता, मोठं होते टमाटो. गौरवनं तेव्हापर्यंत लसूण सोलायला चालू केलं. आणि गोकुळला बी म्हणलं जरा लसूण सोलाय घे. गोकुळला बी हातभार लावला जरा. आणि मी बघा ही नवीन स्टाईल, काय नाही काहीतरी नवीन स्टाईल काढत बसायची सोलायची. हे असं कापायचं आणि हे लसूण सोलायचं. भारी टेक्निक आहे. ह्या जेवण करता करता माणूस इतके भारी टेक्निक असते त्या, पण माणूस इस्तेमाल करत नाही. आता बघा आमचं ही लसूण सोलल्यानंतर आमचं बघा पळपूट कसं आहे, एक नंबर. काय बी करा, चपाती येत नाही पण पळपूट कापायचा तरी उपयोग झाला. ठरल्यापणा डाळ तर आम्ही टाकली होती भिजत. ही बघा कढई कशी काळी होती, पण आज गोरी झाली बरं का. मस्तपैकी आता आमचा कांदा भाजाय सुरुवात झाली बघा. थोडंसं तेल टाकलं, तेल टाकून आपलं भाजायला चालू केलं. भाजायला चालू करता करता आमचं मस्त गौरवचं माझं बोलणं चालू होतं. गौरव बी जरा शिकून घेतो म्हणत होता, पण आपलं लक्ष द्या म्हटलं पहिल्यांदा. डायरेक्ट विषयात हात घालू नका म्हटलं, आधी बाहेरनं बघा. मग बघा थोडीशी जिराची फोडणी दिली. आणि जिरा फोडणी झाल्यानंतर जराशी हळद, आणि हळद झाल्यानंतर थोडंसं जरा ठरल्याप्रमाणे आरतून परतून घेतलं. थोडासा कढीपत्ता झाल्यानंतर आम्ही म्हटलं आता जरा असं मसाला भाजलाय. हे बघा आपला रहस्यमय चटणी. ही चटणी तर अशी बनवल्या घरातल्यानी काय सांगू तुम्हाला. असा ठसका बिस्का येतो बरं का, माणसं पळूनच गेली पाहिजे असा ठसकाच्या येतो. आता बघा टमाटो टाकलं. टमाटो टाकता परत त्याला हे टमाटो जरा गिरवसतं थोडंसं लसूण टाकलं बघा. लसूण टाकल्यानंतर हा कसं वाटतंय मंडळी सांगा बरं. वाटतंय ना, सांगा की 2 भाकरी खाव्या म्हणून का नाही वाटत. असं माणसानं बायकांनी हे जर बनवायला शिकलं ना तर एकच नंबर काम. हे बघा कसं थोडक्यात आहे ना, सांगा बरं कसं रापचिक काम होते का नाही. हे बघा डाळ टाकल्यानंतर आमचं काम चालू झालं. डाळ टाकता मस्तपैकी डाळ बघा आरत कच्ची झाली होती. कधी बी डाळ भिजवून टाकावी, भिजवली ना मस्तपैकी शिजायला लवकर येते. आणि बघा पाणी टाकून आम्ही आपलं डाळ कांद्याचा आमचं सुरुवात झाला बघा. कलर कसा सांगा, एक नंबर. ठरल्याप्रमाणे मीठ. आणि आता ह्याला कोथिंबीर पाहिजे होती. कोथिंबीर बघा बारीक केली बघा, कसं चॉप बारीक तुकडे केलं बघा. इकडून तिकडून इकडं असं चॉप केलं ना, तोपर्यंत आमचा डाळ कांदा बघा शिजतच झाला होता. मी इथून 10 मिनिटातच बघा डाळ कांदा झाला बघा. जास्त उशीर नाही, काय नाही. लय स्वयंपाकात घुसायचं नाही, थोडक्यात आणि मस्त. बघा कोथिंबीर कापली ना आपण बेस्टपैकी सजवायचं भारी वाटतं. बघा डाळ कांदा कसा शिजलाय बघा, एक नंबर काम.
थोडंसं जरा पाणी कमी वाटत होतं, आणखी म्हणलं जरा पाणी टाकून जरा तिघासनी पुराला असं घटमुट कालवून करायचं. हे बघा कोथमीर टाकली, कोथमीर टाकल्यानं कसं येते वाटतंय का नाही हॉटेलमधले असल्यागत. अहो 2 भाकरी कसे बी हाणणार, पण आम्ही भाकरी नाही हो, नुसता भातच खातो. काय करायचं बघा, नेष्टपैकी भात, हे वाटागाठी, एक नंबर. कसं वाटतं आमच्या तिघांचं? आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.